एका जंगलामध्ये एक सिंह आणि त्याचं एक छोटंसं पिल्लू राहत होतं. काही कालावधीनंतर सिंह दगावतो, मृत्युमुखी पडतो. त्यानंतर त्याचं पिल्लू जंगलामध्ये राहतं. जंगलामध्ये राहत असताना तो जे छोटंसं सिंहाचं पिल्लू असतं ते मेंढ्यांच्या कळपामध्ये समाविष्ट होतं आणि पर्यायाने मेंढ्यांच्या ज्या सर्व सवयी असतात त्याच सवयी या छोट्याशा सिंहाच्या पिल्लाला लागतात. ते छोटंसं पिल्लू मेंढ्यांच्या छोट्या पिल्लांबरोबर खेळायचं. ज्या पद्धतीने छोटे पिल्लं घास खायचे त्याच पद्धतीने ते सिंहाचं छोटं पिल्लू देखील घास खायचं. त्यांच्याबरोबर ते राहायला शिकलं. पर्यायाने हळूहळू दिवस गेले आणि तो सिंह मोठा झाला. मोठा झाल्यानंतर एकदा या सर्व शेळ्या मेंढ्या चरत असताना त्या ठिकाणी एक मोठा सिंह येतो आणि तो बघतो की हा जो सिंह आहे हा देखील त्या ठिकाणी या मेंढ्यांसोबत जंगलामध्ये फिरत असतो. आणि या छोट्याशा सिंहाला बघून मोठा सिंह देखील आश्चर्यचकित होतो की हा सिंह असून सुद्धा या मेंढ्यांसोबत कसा काय फिरू शकतो. त्यानंतर तो सिंह या दुसऱ्या सिंहाला, छोट्या सिंहाला त्याच्याजवळ जातो आणि त्याला सांगतो की तू हे काय करतो. त्यानंतर छोटंसं जे पिल्लू जे मोठं झालेलं असतं तर तो सिंह या मोठ्या सिंहाला पाहून घाबरतो. तर मोठा सिंह त्याला म्हणतो तू घाबरू नको. परंतु या सिंहाला शेळ्यांबरोबर मेंढ्यांबरोबर राहायची सवय असल्यामुळं त्याला ती भीती वाटते. त्यानंतर मोठा सिंह त्याला एका नदीकडे घेऊन जातो. नदीकडे घेऊन गेल्यानंतर त्याला सांगतो तू पाणी प्यायला जा आणि तिथं स्वतःचं आत्मपरीक्षण कर, स्वतःला बघ, काळजीपूर्वक बघ स्वतःला. आणि त्यानुसार तो सिंह नदी जवळ जातो. पाणी प्यायला गेल्यानंतर त्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. प्रतिबिंब पाहायला मिळाल्यानंतर स्वतःचं चित्र त्याला त्या पाण्यामध्ये पाहायला मिळाल्यानंतर तो मोठ्या सिंहाने सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या चित्राचं त्या पाण्यामध्ये काळजीपूर्वक अवलोकन करतो. आणि त्याला समजतं की आपण शेळी मेंढी नसून सिंह आहोत. आणि तेव्हा त्याला त्याच्या शक्तीची, त्याच्यामध्ये असलेले सर्व जे ताकद आहे याची जाणीव होती. आणि जेव्हा त्याला स्वतःमधील जे काही गुण आणि स्वतःची जी ताकद आहे त्याची जेव्हा जाणीव होती त्यानंतर तो मोठा सिंह गर्जना करतो. या सिंह गर्जनेमुळे संपूर्ण जंगल देखील हादरून जातं. या गोष्टीवरून आपल्याला एक शिकण्यासाठी मिळतं की आपण कोणासोबत राहतो, चांगल्या व्यक्तींसोबत राहतो की वाईट व्यक्तींसोबत राहतो, यावरून सुद्धा आपल्यावरती काही संस्कार जे आहेत ते होत असतात. आपण जर वाईट विचारांच्या सोबत जर राहत असो तर आपलं जे ध्येय आहे या ध्येयापासून आपण दूर जातो आणि पर्यायाने आपल्या हातून खूप साऱ्या चुका या होत असतात आणि आपल्याला जीवनाचं ध्येयसुद्धा गाठता येत नाही. आणि काही व्यक्तींना तर जीवनाचं काय ध्येय आहे हे देखील माहिती होत नाही का आपण का जगतोय. पण हेच जर आपण चांगल्या व्यक्तींसोबत जर राहत असू आणि आपल्याला आपली ताकद काय आहे, आपल्यामध्ये गुण काय आहे, आपली पॉवर काय आहे याचं जेव्हा आत्मज्ञान होतं, समजतं, तर त्यावेळेस तो व्यक्ती योग्य मार्गावरती चालतो. त्याला जीवनाचं ध्येय समजतं आणि जीवनाचं ध्येय समजल्यानंतर ते ध्येय गाठण्याकरिता कशा पद्धतीने आपण वाटचाल केली पाहिजे आणि ती वाटचाल योग्य वेळेतच सुरू होते आणि कमी कालावधीमध्ये जीवनाचं ध्येय जे आहे ते आपल्याला गाठता येतं. हेच या गोष्टीवरून आपल्याला समजतं.